हर महादेव मित्रांनो, तर फायनली आपण नाही वे बँकॉकला पोचलेलो आहे, थायलंडला सुवर्णभूमी एअरपोर्टला. तर बँकॉक म्हणजे थायलंडला आलो आहे मी. तर थायलंडला आल्यानंतर नाही आपलं सिम कार्ड चालत नाही, तर इथलं सिम कार्ड घेतलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो इथलं सिम कार्ड नाही वे लय माग आहे मित्रांनो. तर चालत आलो आहे आता एअरपोर्टच्या बाहेर. काय कुणाला भाषा कळा नाही, काय कळा नाही, पत्त्याच गुल झालेत माझ्या. मलाच काय कळा नाही बाबा, काय बोलावं काय करावं मित्रांनो. तर आपण आता बँकॉकमध्ये, आणि बँकॉकमधनं आपल्याला बाहेर जायचं आहे. तर इथनं लिफ्ट मागूया कोणाला ते. आउटसाईड मित्रांनो, पहिली लिफ्ट भेटली आपल्याला मित्रांनो. तर थायलंडमधली माणसं चांगली आहेत. मग अशी एका जणांनी मला लिफ्ट दिली. आता ही दिदी आहे, तर ती आपल्याला ॲड्रेस सांगते कसं जायचं काय जायचं. बराच वेळ ट्राय केल्यानंतर ना लिफ्ट भेटली. वेअर आर यू गोईंग सर? आय वॉन्ट टू गो हिअर. मित्रांनो, तर अजून एक लिफ्ट भेटली आपल्याला फायनली. आणि आपल्याला लिफ्ट दिली होती डायरेक्ट 12 किलोमीटरची लिफ्ट दिली मित्रांनो. तर बसमध्ये बसलोय आता. पाणी 39 बाथमध्ये 5 लिटर पाणी, 39 बाथ म्हणजे मित्रांनो. तर फायनली आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालं एकदम. अशा प्रकारची रूम आहे. रूम कशी तुम्हाला दाखवतो. तर ही अशा प्रकारची रूम आहे. इथं बटणं उलटी आपल्या इकडं बंद असतात, तिथं बघा ही बंद होते अशी उलटी. ही पण उलटी अशा प्रकारे बटणं उलटीत. आणि हे पण सॉकेट पण नाही आहे मित्रांनो. तर ह्यांना काय सांगितलं नो मीठ, तर कुठं गावा ना त्यांना. मित्रांनो, तर आता तिथनं कुठं जायचंय? दिस इज मेट्रो. हो मित्रांनो, तर थायलंडमध्ये नाही आपल्याला एअरपोर्टमधनं बाहेर निघायसाठी अशी मेट्रो आहे. आपल्या मुंबईला पण आहे मेट्रो. एका टर्मिनलपासून दुसऱ्या टर्मिनलपर्यंत जाण्यासाठी. तर अशा प्रकारे आतमध्येच मेट्रो आहे. तर मेट्रोच्या मदतीने आपण जाणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे मेट्रो आहे, आणि मेट्रोच्या साह्याने आपण चाललोय. आता हे कुठं चालली? लईच पळती मेट्रो मित्रांनो. अशी मेट्रो नाही आपल्या ह्याच्यात पण आहे, मुंबईच्या एअरपोर्टला पण आहे, एका टर्मिनल पासून दुसऱ्या टर्मिनलकडे जाण्यासाठी. कसली पळती मित्रांनो. तर फायनली मेट्रोतनं बाहेर निघालो आहे आता आपले भाऊ आहेत तिथं इमिग्रेशन करायचे. एकदम फास्ट मेट्रो होती इथनं अशी आलेली. तर चला कहो भाऊ या चला तिकडे करू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. पहिल्यांदाच येत आहे तुम्ही? नाही चौथ्यांदा आहे का? आता इमिग्रेशन आहे ना इथं. सिम कार्ड नो अरायवल. तर फायनली पोचलोय आता इथं. तर इथनं इमिग्रेशन क्लिअर करू. इमिग्रेशनमध्ये काय विचारतील काय नाही विचारणार. हे पासपोर्ट वगैरे पाहतील जा म्हणतील. पासपोर्ट आहे का माझ्याकडं? आहे. पासपोर्ट नाही राहिला, पासपोर्ट हरवलं तर इथंच राहायला लागलं आपल्याला मित्रांनो. तर इथे इमिग्रेशन आहे चालू आहे. तर इमिग्रेशनला लाईन लागली. तर इमिग्रेशन क्लिअर करून आपल्याला पुढं जायचे. हर महादेव मित्रांनो. तर फायनली आपण नाही वे बँकॉकला पोचलेलो आहे, थायलंडला सुवर्णभूमी एअरपोर्टला. तर मित्रांनो, इंडियापेक्षा पण सोपी प्रोसेस आहे बँकॉकला इमिग्रेशनची. तर इमिग्रेशन पण आपलं क्लिअर झालं आहे मित्रांनो. तर एकदम सोपं होतं, काहीच नाही आहे. त्यांनी फक्त आपला पासपोर्ट पाहिला आणि त्याने आपल्या
फिंगरप्रिंट घेतले आणि जा म्हणले. बाकी हॉटेल बुकिंग विचारलं नाही, काय नाही. तर एकदम सोपी प्रोसेस आहे. थायलंडमध्ये विजा फ्रीच आहे, त्यामुळं एवढं काही चौकशी करत नाही आहे. हे पण नाही मला विचारलं, जो आपला डिजिटल अरायवल पास आपण बनवला होता थायलंडचा, तो पण नाही आहे त्यांनी विचारला. आणि आपण फायनली निघालो आहे आता एअरपोर्टच्या बाहेर. पहिलं सिम कार्ड घेतो. सिम कार्ड पण लय महाग आहे. सिम कार्ड म्हणजे $20 एक सिम कार्ड, $20 15 दिवसाचं नेट आहे. म्हणजे जवळपास 1800 रुपयाला नाही वे 15 दिवस अनलिमिटेड नेट आहे आणि फोन कॉल आहेत, अशा प्रकारे आहे. तर पाहतो मी सिम कार्ड घेतो आणि जातो पुढं. तर तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो, फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तुमच्या एका फॉलोमुळे खूप मोटिवेशन भेटतं. चला जाऊया मित्रांनो. तर फायनली आपण इथं आलो आहे. इथनं सिम कार्ड घ्यायचं होतं. ओके, हॅलो मॅम, व्हॉट इज युअर नेम? ऑन. And what is your name? Matnao. Huh? Matnao. Matnao. Nice to meet you. Nice to meet you. Okay. Where can I get the SIM card that I? Outside. SCP. Which company of that SIM card? Not my company. Okay. So nice to meet you. Okay. चला मित्रांनो, तर बाहेर निघूया आणि बाहेर जाऊनच सिम कार्ड घेऊया. मित्रांनो, तर आलोय आता सिम कार्ड घ्यायला पुढं. आणि इन ऑल बँकॉक $22. तर $20 बिफोर आय चेक. हां, 22. बिफोर आय. Sorry, cannot. ओके. हर हर महादेव मित्रांनो. तर फायनली तुमचा भाऊ नाही वे बँकॉकला पोहोचला आहे, सुवर्णभूमी एअरपोर्टला. तर मित्रांनो, काल आपण नाही वे मुंबईमधनं निघालो होतो, तर आता आपण सकाळी बँकॉकला पोहोचलो आहे मित्रांनो. तर बँकॉकला आल्यानंतर ना आपल्याला, बँकॉक म्हणजे थायलंडला आलो आहे मी, तर थायलंडला आल्यानंतर नाही आपलं सिम कार्ड चालत नाही, तर इथलं सिम कार्ड घेतलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, इथलं सिम कार्ड नाही वे लय महाग आहे मित्रांनो. इथं नाही वे मी 15 दिवसाचं सिम कार्ड घेतलं आहे. तर 15 दिवसाचं मला 700 थाई बातला, म्हणजे जवळपास आपल्या इंडियनमध्ये 2000 रुपयाला सिम कार्ड पडले 15 दिवसाचं, अशा प्रकारचं पाहू शकताय. आणि मी कुठल्या कंपनीचं घेतलं आहे? थायलंड टुरिस्ट म्हणूनचं आहे. तिथं 5G अनलिमिटेड आहे, नेट तुम्ही अनलिमिटेड वापरू शकता, अशा प्रकारचं घेतलेलं आहे. मला व्हिडिओ वगैरे टाकायला लागतात, त्यामुळे मी अनलिमिटेडचा प्लॅन घेतलेला आहे. तर मित्रांनो, अशीच तुम्हाला देशातली विदेशातली माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा. असं आत्ता शिकता सिम कार्डबद्दल सांगितलं, अजून तुम्हाला भरपूर काय माहिती सांगायची, तर फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तुमचा भाऊ एकटा आला, एकटा. हे पाहू शकता बॅग बिग कसं आहे, एकटाच आला आहे. आता इथनं लिफ्ट मागून जायचं आहे, बघूया कसं जाता येते. पहिलं तर सिम कार्ड कशासाठी घेतलं, आपल्याला कुठं जायचं आहे त्याचं मॅप पाहण्यासाठी सिम कार्ड घेतलं आहे. चला बाय बाय, फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, तर फायनली आपण बाहेर आलेलो आहे. आता सगळं फोन बाहेर आलो आहे. तर बाहेर आल्यावर भरपूर सारी सिम कार्डची दुकाने आहेत. तर सगळीकडे एकच रेट आहे, काही वेगळा नाही आहे. तर सुरुवातीला घेतलं असतं तर $2 वाचले असते, घे पाहिजे होतं. वाटतं मी सगळीकडे सारखंच असते. चला करन्सी एक्सचेंजचा रेट पाहूया इथं काय. मित्रांनो, तर तुम्ही थायलंडला येत असाल तर तुमचे पैसे नाही इंडियामध्येच कन्वर्ट करून आणा. इंडियामध्ये चांगला रेट भेटतो. तो थायलंडमध्ये खूप महाग आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे इंडियामध्ये 8% कमिशन आहे, थायलंडमध्ये 17% कमिशन आहे. म्हणजे तुम्ही इंडियामध्ये जर 10,000 कन्वर्ट करायला गेला तर तुम्हाला 800 रुपयेच कटिंग केली जाते. जर तुम्ही थायलंडमध्ये 10,000 कन्वर्ट करायला गेला तर तुमचे 1700 रुपये कटिंग केली जाते आणि 8,300 रुपयेच तुम्हाला बातमध्ये कन्वर्ट करून दिले जातात, अशा प्रकारे आहे. मित्रांनो, तर तुम्ही एअरपोर्टवर पोहोचल्यावर हॉटेल वगैरे अगोदरच बुक केलं नसेल तर काही हॉटेलची लोकं नाही वे, जे एअरपोर्टच्या जवळ हॉटेल आहेत ते तिथंच असतात. ते नाही वे तुम्हाला चांगल्या रेटमध्ये हॉटेल पण देतात आणि तुम्हाला नेऊन पण सोडतात, अशा प्रकारे आहे. ते इथं आपण जसं इंडियामध्ये पाहिलं होतं तसं सेम डिस्प्ले आहे की कुठली फ्लाईट किती वाजता आहे काय, अशा प्रकारे आहे. मित्रांनो, तर एअरपोर्टला आलो आहे. इथं समजा नाही नक्की काय करायचं, आपल्याला कुठं कसं जायचं, कॅब बुक करायला लागते का काय करायला लागते, कसं ट्रॅव्हल कसं करायचं ते समजा नाही. कोणाला काही चांगली इंग्लिश येत असेल त्याला विचारूया आपण. सेटल बस स्टॉप. मित्रांनो, तर चालतच आलो आहे आता एअरपोर्टच्या बाहेर. काय कुणाला भाषा कळा नाही, काय कळा नाही, बत्त्याच गुल झालेत माझ्या. मलाच काय कळा नाही बाबा, काय बोलावं काय करावं, कुणाला काय कळा नाही. नुसते म्याव 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 करत राहतात.
तर आता इथं पब्लिक ट्रान्सपोर्ट कसं वापरायचं, काय वापरायचं, एकदा कोणताही चांगला इथला मराठी नाही तर हिंदी बोलला किंवा इंग्लिश जरी बोलला असला ना ते होऊन जाईल. ओके, मित्रांनो, तर फायनली आलो आहे आता आणि इथं पब्लिक ट्रान्सपोर्ट फ्री आहे म्हणतो आहे. कसं आहे काय काय माहीत नाही आहे, कुठनं भेटती पब्लिक बसती पण पाहिलं लागेल. लय लांब चालत आलो मी. मित्रांनो, तर आपण आता बँकॉकमध्ये आणि बँकॉकमधनं आपल्याला बाहेर जायचं आहे. तर इथनं लिफ्ट मागूया कोणाला ते, लिफ्ट देतात का बघूया आपण. येतात डबल डबल. आउटसाईड आउटसाईड. मित्रांनो, पहिली लिफ्ट भेटली आपल्याला. यू आर वर्किंग हिअर. मित्रांनो, पहिली लिफ्ट भेटली आपल्याला या ट्रिपमधली. पहिल्या लिफ्टमध्येच पाहुणे आपल्याला कुठं सोडतंय काय माहिती. कुठली गाडी काय माहिती, लय बुगाट पडली तशी 60 पळवतोय. मित्रांनो, तर इथं काय कळा नाही. आता गुगल ट्रान्सलेट करून बघूया जमतंय का. मी फर्स्ट टाइमच ट्रान्सलेटर यूज करतोय. येथे गव्हर्मेंट बस कुठं मिळेल हे वाक्य थाईमध्ये ऐकवा. हे वाक्य थाईमध्ये ऐकवा. भाषेमध्ये ऐकवा. हे वाक्य थाई भाषेमध्ये असे असेल. येथे गव्हर्नमेंट बस कुठे मिळेल? ไทยอนุบาลรถเมล์รัฐบาลขึ้นได้ที่ไหนครับค่ะ उच्चार ลาดกระบัง Huh? ลาดกระบัง बाण खंड ลาดกระบัง How much long? 40 บาท I have no money. I traveling by lift. No. Bro, where are you going? No, I don't have money. But you can lift me outside. You can lift me outside. Okay, येथे गव्हर्मेंट बस कुठे मिळेल. हे वाक्य थाई भाषेत बोला. वन सेकंड. येथे गव्हर्नमेंट बस सरकारी बस कुठे मिळेल हे थाई भाषेत विचारण्यासाठी तुम्ही खालील वाक्य वापरू शकता. ไทยบัตร พี่ชาย รถเมล์รัฐ มันจะไปขึ้นรถเมล์อ่ะพี่ उच्चार आणि शब्दशः ओके, हे वन सेकंड. मित्र, माझ्याकडे पैसे नाही आहे. मी लिफ्ट मागून ट्रॅव्हल करत आहे. मला मदत करायची का, मला पुढील स्टॉपपर्यंत सोड. हे वाक्य थाई भाषेत सांगा. मित्रा, तुझे धडใช่ कौतुकास्पद มัน आहे. จะไปขึ้นรถเมล์อ่ะขึ้นตรงไหน विचारले तर तुला नक्कीच मदत मिळेल. तू जे वाक्य सांगितले आहेस त्याचे थाई भाषांतर खालीलप्रमाणे आहे. थाई भाषांतर, थाई ट्रान्सलेशन. वाक्य: माझ्याकडे पैसे नाही, मी लिफ्ट मागून प्रवास
प्रवास करत आहे. कृपया मला पुढच्या स्टॉपपर्यंत सोडाल का? ไทยลีปีไม่มีแล้วครับผมโบกรถเที่ยวอยู่ช่วยไปส่งผมที่ป้ายหน้าหน่อยได้ไหมครับอีกชาติ1 นาทีไม่นานนะครับรถเดียวอยู่ You where you go? I want to go to bus stop. Huh? Bus stop. Bus. No, outside the airport. I want to go to outside the airport.ผมรองานอยู่ที่ศุลกากร One second. ผมรองานอยู่ที่ศุลกากร Huh? Hi to English का नाव आहे? मित्रांनो तर फायनली पाहुणे लिफ्ट बाहेर नेऊन सोडतोय आपल्याला. बघूया कुठं सोडतोय. मित्रांनो तर परत एकदा लिफ्ट मागून बसलोय आणि पाहू शकता इथं बँकॉकचे रोड कसे आहेत. आपल्याकडे तर स्वतःची गाडी आणायला पाहिजे तर मजा लय. मला असं फिरायची सवय मॅप टाकला की निघालो पुढे. तर मित्रांनो जेवायचं का म्हणतोय काय? थँक्यू. तर मित्रांनो चला भाऊने आपल्याला इथपर्यंत सोडलं ह्याच्या बाहेर. तर आपल्याला किती लांब जायचंय बघूया. कुठं कुठं जाता येतंय ते पण बघूया. इथं एक मार्केट आहे आणि मार्केटमध्ये आल्याच काहीतरी इंटरेस्टिंग दिसेल तुम्हाला. मित्रांनो तर थायलंडमधली माणसं चांगली आहेत. मगाशी एका जणांनी मला लिफ्ट दिली. आता ही दीदी आहे तर ती आपल्याला ॲड्रेस सांगते कसं जायचं काय जायचं. Yeah. मित्रांनो तर हे दीदी भेटली. ओके Again. Where can I get the government bus? Where can I get the government bus to travel to my destination on map? मित्रांनो तर आता मागूया लिफ्ट. बघूया कोण देते का. सुंदर आलोच दिलं तर दिलं. कोण थांबा नाही. बराच वेळ ट्राय केल्यानंतर ना लिफ्ट भेटली. वेअर आर यू गोइंग सर? आय वॉन्ट टू गो हिअर. Where are you going? I'm going Manipur. How much kilometer? How much kilometer? How much kilometer you are going in this route? Where you are going? No, I am a solo traveler. I have a low budget.
नो मनी. No money. I have lift, traveling with lift. You can drop me where you are going. One day. I'm working. Kuala Lumpur. Okay. 2 to 3 kilometers. You can drop me. Okay. I will sit. I will sit. Sit. I can sit. Kuala Lumpur man. How much kilometer? मित्रांनो तर 1 किलोमीटरची लिफ्ट भेटली. 1 किलोमीटर नंतर ना आपल्याला परत आता दुसरी लिफ्ट पाहिजे. चलो मित्रांनो, तर अजून एक लिफ्ट भेटली आपल्याला फायनली. तर बघूया आता हा दादा किती लांब सोडतोय आपल्याला. लिफ्ट मागून फिरणं बी सोपं नाही मित्रांनो. लय लेडीज. मित्रांनो तर भरपूर लांब लिफ्ट भेटली आपल्याला ही. जवळपास 6-7 किलोमीटर आलो आपण आता. तर बघूया किती अजून लांब चाललाय हो भाऊ. मित्रांनो तर फायनली आपण बसमध्ये बसलोय. हा भाऊ आपल्याला गाईड करतोय. भाऊला भेटून चांगलं वाटलं. आणि ही ट्रक आहे, मिनी बस आहे काय म्हणू शकतोय. त्यांनी लिफ्ट दिली काय दिली आता बघूया उतरल्यावरच काय म्हणतोय. तर ह्याला मी विचारतोय आमचं कॉन्व्हर्सेशन चाललंय, मी इथनं टाईप करतोय तर तिथनं मला उत्तर देतोय. आता बघा त्याने उत्तर इंग्लिशमधले. यू कॅन वेट अँड स्टे एनी बस स्टॉप. यू जस्ट स्टँड अँड वेट बसेस पास बाय कंटिन्युअसली. ओके थँक्स. Nice to meet you. You can get next lift. What? Next lift for this way. Alright, very cool. Okay. Oh, okay. Thank you. Thank you. We will take one photo. Okay. तर मित्रांनो ह्या भावाने आपल्याला लिफ्ट दिली होती. डायरेक्ट 12-13 किलोमीटरची लिफ्ट दिली. मित्रांनो तर हॉटेल जिथं बुक केलं होतं आपण त्या दिशेने निघालोय. तर चला आता इथनं राहिले किती माहिती का, होतं 17 किलोमीटर. 17 किलोमीटरमध्ये आपण 2 लिफ्ट घेतल्या आणि आता आपल्याला राहिले 5.5 किलोमीटर. चलो अजून 2 लिफ्ट घेतले की होईल. मित्रांनो तर बसमध्ये बसलोय आता 10 म्हणजे जवळपास 34 रुपये देऊन 5 किलोमीटरसाठी. अशा प्रकारे बसचा आहे. मिनिमम तेवढंच आहे त्यांचं 10. मित्रांनो तर आलोय आता. बसची काय हालत एवढी चांगली नाहीये, पाहू शकताय तुम्ही. अशी फार डबगाईला आलेली बस आहे थायलंड मध्ये. तर बसनी 1 किलोमीटर अलीकडे सोडलं. येडं होतं त्या कंडक्टर, त्याला काय कळा नाही मी काय म्हणतोय. तर आपण आलोय आता 7-11 आहेत ना काय ते खायला घेऊ आपण. बघूया काय काय भेटतंय इथं 7-11 मध्ये. तुम्हाला जे पण पाहिजे इंडियन तर ते इथं 7-11 मध्ये भेटेल. चला जाऊया. ऑटोमॅटिक आहे लागा. हा
काय ते खायचं घेऊ आपण मस्तपैकी. व्हेज आहे का नॉन व्हेज आहे कसं काय? 35 बातला आहे. मित्रांनो तर आपण आलेलो आहे आता बँकॉकला. तर बँकॉकला आल्यानंतर नाही इथं 7-11 म्हणजे आपल्याकडे डीमार्ट असतं ना त्या टाईपमध्ये स्टोर आहे. तर इथं खूप महाग आहे. ही पाहू शकता ही ओरिओची 4 बिस्किट आहेत ओरिओची आणि ती 4 बिस्किटं नाही 8 म्हणजे 21-22 रुपयाला 4 बिस्किट आहेत. आणि ही पाहू शकता मित्रांनो तर पाण्याच्या बॉटलचा बॉक्स आहे आणि ही बॉटल 1 लिटरची नाही आहे 550 ml ची आहे. तर 49 बातला 12 बॉटलाचा बॉक्स आहे 550 ml चा. म्हणजे 49 गुणिले तुम्ही 3.3 केलं तर तुम्हाला रेट भेटून जाईल. म्हणजे जवळपास 160-170 रुपयाला अर्धा लिटरपेक्षा थोड्या जास्त 12 बाटल्यांचा बॉक्स आहे. तर 5 लिटरचं कॅन घेतलं तर ते 39 बात म्हणजे जवळपास 130 रुपयाच्या आसपास असं आहे. तर वेगवेगळ्या किमती आहेत. पाणी पण महाग आहे इथं. तर 30 रुपयाची 8 बिस्किट, 30 रुपयाची 4 बिस्किट ओरिओ. लय महाग आहे थायलंड, लय महाग आहे. मित्रांनो तर फायनली आलो. ही समोर दिसतंय का ही हॉटेल आहे. हे हॉटेल आपण बुक केलं होतं पण हॉटेल आपण नाही 2 वाजता आपल्याला इन हँड देणार आहे. बघूया तिथं जाऊन काय होतंय नक्की, काय प्रोसेस आहे काय नाही पाहूया. ओके चलो. मित्रांनो तर हॉटेलवर पोचले आणि हॉटेल आपण ऑलरेडी अगोदरच बुक केलं होतं. तर तिथं आल्यानंतर ना आपण कन्फर्मेशन कोड टाकला. जे हॉटेलचं बुकिंग झाल्यावर कन्फर्मेशन कोड आला होता आपल्याला ते त्यांनी लिहून घेतला आणि त्यांनी आपल्याला हॉटेल दिलं. 2 वाजता चेक इन होतं हॉटेलमध्ये पण मी लवकरच आलो होतो 11:30 वाजता. तर 11:30 वाजता त्यांनी आपल्याला चेकिंग केलं. 12 वाजले असतील आणि एकदम स्वच्छ असं हॉटेल होतं. मित्रांनो तर पहिलं हॉटेलमध्ये आलोय तर आता थोडा वेळ बसतो, आंघोळ वगैरे करतो. लय गरम व्हायला लागलं मला, भयंकर गरम व्हायला लागलं, एवढं गरम व्हायला लागलं ना बेकार. तो आपल्याला मावशीने डबा दिला होता तो डबा आता खातोय आणि ह्या हॉटेलमध्ये थांबलोय. आपण ऑलरेडी अगोदरच बुकिंग केली होती. रात्री काही झोप नाही झाली विमानामध्ये, काही 1 तासभर झोपलो असेल त्यामुळे आज काही कुठं फिरण्याचा प्लॅन नाही आज. मित्रांनो तर काल दिलेल्या चपात्या आहेत त्याच चपात्या खातोय. बघू शकतोय जवसा चटणी चपाती उपयोगात आली. 5 दिल्या होत्या काल रात्री, 3 खाल्ल्या आणि आता 2 खातोय. चला आंघोळ वगैरे करतो आता, फ्रेश होऊन परत व्हिडिओ वगैरे एडिट करतो. चलो मित्रांनो तर फायनली आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालो एकदम. अशा प्रकारची रूम आहे. रूम कशी तुम्हाला दाखवतो. तर ही अशा प्रकारची रूम आहे. इथं बटणं उलटी आपल्या इकडं बंद असतात तिथं बघा ही बंद होते अशी उलटी आहेत, ही पण उलटी अशा प्रकारे बटणं उलटी आणि हे पण सॉकेट पण नाही असे त्रिकोणी पाहू शकताय असे सॉकेट आहे तिथं. आणि हे असं डबल बेड आहे. इथं AC आहे कारण ह्याला कुठं फॅन नाही काय नाही. आणि इकडे एक छोटी बाल्कनी आहे आणि इकडं वॉशरूम आहे. वॉशरूममध्ये पण हँड शॉवर आहे अशा प्रकारे. हे कमोड आहे बेसिन आहे आणि इकडे एक छोटीशी बाल्कनी अशा प्रकारचं आहे. आणि हे हॉटेल नाही मी ऑनलाईन बुक केलं होतं ह्याच्यासाठी कशासाठी हे हॉटेल नाही मी ऑनलाईन बुक केलं होतं आपल्या इमिग्रेशन क्लिअर करण्यासाठी. कारण इमिग्रेशनमध्ये कुठं राहणार आहे ज्या दिवशी पोचणार आहे ते दाखवायला लागतं, त्यासाठी मी हॉटेल बुक केलं होतं. चला व्हिडिओ एडिट करतो. मला पाहिजे तसा मी कंटेंट काढलाच नाही असं मला वाटते. तर बघूया त्यातनंच काय ते व्हॉइस ओव्हर वगैरे करून रेकॉर्डिंग केलेलं आहे त्यातनंच टाकूया आपण इंस्टाग्रामसाठी. व्हिडिओज टाकला नाही सकाळपासून. मित्रांनो तर रूममध्येच आहे आज दिवसभर. तर आता जावं वाटतंय खाली, काहीतरी फिरून यावं, थोडं खायला पण घेऊन यावं. इथं खाली ह्यांना पण विचारू काय खायला आहे का व्हेज.
नॉनव्हेज तर नको खायला. तुम्हाला उद्या एक मार्केट दाखवतो. आणि मेन सिटी सेंटरमध्ये रूम घ्यायला पाहिजे होती. तिथनं सगळं जवळ होतं. आपण अपोजिट साईडला घेतली रूम. तर उद्या जाऊया सिटी सेंटरमध्ये राहिला. अशा प्रकारे पूर्ण तिकडून हायवे गेलाय पूर्ण आणि इकडं एअरपोर्ट आहे अख्खं. एअरपोर्टच्या पाठीमागच आहे हॉटेल. आणि एअरपोर्टला येडा मारून यायला लागतंय असे अशा प्रकारे आहे. तर चलो आता आपण बँकॉकमध्ये. तर आता कन्व्हर्सेशन कसं होतंय बघा. इथं गुगल ट्रान्सलेटेड आहे. मी आता इथं लिहून शिकवतोय. त्यांच्या थाई भाषेत येते ते तिथं लिहितात आणि मला इंग्लिशमध्ये दाखवतात. हां तर अशा प्रकारे आहे. तर आपण हॉटेलमध्ये थांबलो आहे. अशा प्रकारे कॉन्व्हर्सेशन करायला लागतंय. इथं इंग्लिश येत नाही प्रॉपर. Okay, I have to transfer several times. So I have the change the vehicle several time. I have several connections. I take several different try to get. And how much money? คุณต้องการไปที่ไหน Where are you going? City Center, Bangkok. Tomorrow. City Center The Buddha Palace, Golden Buddha Palace. พารากอน Golden Buddha Palace. ระบุสถานที่ได้ไหมYou are the owner. Hi. मित्रांनो तर लई सर्च केल्यानंतर इथं सगळं ज्या हॉटेलमध्ये थांबलं तिथं जेवणाची व्यवस्था आहे. पण सगळं कशाचं बी मटण आहे. बेसिकली तर मेन तर डुकराचं मटण जास्त आहे इथं. त्यामुळं ही आता आपण इथं थांबलो आहे. आणि इथनं ह्या बिल्डिंगमध्ये थांबलो आहे आता वयच्या मजल्यावर. दुसऱ्या लॉक करून चाललो आहे 7-11ला. तिथं काय ते खायचं घेऊन येऊ. मित्रांनो तर आलो आहे आता 7-11ला. तर दाखवतो. आज काय एवढे हीच काढले नाही. मला खरं तर कालच लय मस्त मस्त व्हिडिओ काढायचे होते. पण लाईट डाऊन झाली होती पूर्ण काल एअरपोर्टला. त्यामुळं 7-11मध्ये काय भेटतंय बघूया व्हेज. ओके मित्रांनो तर आलो आहे आता 7-11मध्ये. तर इथं बघूया बोलून. इकडं बघा काय काय खायला. कशाचं काय माहिती. व्हेजिटेरियन मोठं शॉप आहे इथं एकदम. डीमार्ट गत आहे आपल्या. खायचं पाहिजे आपल्याला. लय महाग आहे पण चालेल. हे बघा 29 बात चॉकलेट. 100 रुपयाला चॉकलेट आहे. व्हेज सँडविच वगैरे भेटतील इथं खाण्यासारखं. काय 32 बात 30 बात. 7-11मध्ये आलोय. आणि 7-11मध्ये मी काय विचारलंय बाबा इथं ज्याच्यात मटण नाही असं प्रोडक्ट कुठलं इथं ते दाखवते ही मुलगी आपल्याला. พี่เปิ้ลอันไหนบ้างคะที่มันมีลูกฮาลาลอะไรนะอันไหนบ้างที่มันมีลูกฮาลาล नो नो मीट प्रो. ชีสผ้าโคมชีสมันไม่ใช่เนื้อ ใช่เจไม่มีเนื้อสัตว์ อันนี้ก็ผักโขม ไม่มันเป็นเจ๊ปังสวีดัน What is that? เขาบอกว่ามันคืออะไร คืออะไรพูดไป मित्रांनो तर इथं आलोय मी. आणि इथं नाही वे इकडं बघा बीफ आणि एग बर्गर. इथं बघा हे जे पोर्क बर्गर. आणि इथं अंड्याचं एवढंच हे कोंबड्याचं दिसतंय. बाकी काहीच नाही खाण्यासारखं. व्हेजिटेरियनची हालच आहे तिथं. काय खावं काही. सम प्रोडक्ट दॅट इज प्युअर व्हेज. हां
YouTube เหรอ मित्रांनो ते ह्यांना काय सांगितलं नो मीट तर कुठं गाव ना त्यांना द ड्राय फ्रुट्स लाईक दॅट समथिंग लाईक ड्राय फ्रुट्स แปลภาษายังไงเนี่ย แปลภาษาคือแปลภาษา मित्रांनो तर आता इथे शेंगदाणे गावलेत आता शेंगदाणे ते वेज आहेत का नाही बघू दे दिस इज वेज อันนี้ไม่มีค่ะ จะบอกอะไรดีหน้าตาไม่มีเนื้อสัตว์ काय ต้องแปลไงอ่ะ พี่มันอยู่ไหนอ่ะ ถั่วพี่มันแปลไงวะของพี่เนี่ย not a single veg product นี่แหละถั่วนี่แหละมันไม่มีเนื้อสัตว์อ่ะแต่ว่ามันไม่เห็นแปลให้หนูเลย เองแปลภาษา मित्रांनो तर अशा प्रकारे आहे हाऊ मच फॉर वॉटर बॉटल เขามัน फॉर वॉटर बॉटल सिंगल वॉटर बॉटल น้ำอะไรวะ वॉटर बॉटल น้ำอ๋อน้ำ น้ำอะไรวะ น้ำธรรมดา हाऊ मच แล้วเธอก็มาสีขวดเลย 9 อันไหนคะ no 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 ऊपर 9 นายอันนี้ไงอัน9 บาท อันนี้เหรอ 9 ना นาย9 บาทเนาะ น้ำสิงอ่ะ น้ำสิงเหรอ 9 บาทใช่ ใช่อ่ะอันนั้นมัน14 บาท อันนี้ อ่ะ हाऊ मच बाप 14 ค่ะ เอ้ยเปิดให้หน่อย ฟิปอะไรอ่ะ14 14 and this 9 one อ๋อ 9 บาทอันนี้เหรอคะอันหมด จะบอกไงอ่ะ เขาจะเอาขวดเล็กเหรอ อันนี้เหรอคะ this is for 9 baht ได้ กะนาย 7 oh 9 हां हर महादेव मित्रांनो तर मित्रांनो नाही मी आता थायलंडमध्ये आहे थायलंडमधील बँकॉक या शहरात आहे मित्रांनो तर इथं खायचे लय वांदे आहेत मित्रांनो खायला इथं नाही व्हेज काहीच नाही आहे नॉन व्हेजमध्ये ते बीफ आहे पोर्क आहे म्हणजे गाईचं मटण आहे डुकराचं मटण आहे अजून वेगवेगळ्या प्रकारचं मटण आहे तुम्हाला मार्केट पण दाखवणार आहे मी पण मित्रांनो मी नाही ह्यांना बऱ्याच वेळापासून शोधायला लावलं आहे बाबा की नो मीट म्हणजे ज्याच्यात मीठ नाही असं काही प्रोडक्ट आहे का नाही तर ह्यांनी नाही बऱ्याच वेळ हुडकलं ते कुठंच गावलं नाही तर फायनली मी शेंगदाणं हुडकलं ते शेंगदाण्यात नो मीट म्हणजे त्याच्यात काही हे नाही आहे आपलं मांस मच्छी नाही आहे म्हणून मी ती घेतोय आणि मेन म्हणजे ते मटण आपलं नॉर्मल नाही आहे चिकन बिकन ते आहे गुराचं मटण नाही तर डुकराचं मटण ओके नो नो आय डोंट वॉन्ट राईस ओके व्हॉट इज युअर नेम กุ๊ก कुक yes เพ้นค่ะ हेनवा เพ้น ओके ओके तर मित्रांनो ह्यांना भेटून चांगलं वाटलं ह्यांनी लय मदत केली मला ह्यांच्याबरोबर लय हसी मजाक झालं म्हणजे आणि आता चला बाय बाय तुम्हाला परत दाखवतो उद्या मार्केट कसलं आहे काय नक्की ओके चलो हर महादेव मित्रांनो तर मित्रांनो मी आहे आता बँकॉकमध्ये ना आपण करत आहे थायलंड ट्रिप तर मित्रांनो त्याचा हा आहे पहिला दिवस तर कालच आपण विमानाने थायलंडला आलो आज सकाळी उतरलो आणि इथं आल्यावर नव्हे खाण्याचे इतकं बेकार हाल आहेत ना मित्रांनो इथं नव्हे 7-11 म्हणून एक स्टोर आहे त्या स्टोअरमध्ये मी आलो आहे मित्रांनो आणि इथं नव्हे चिप्सपासून बिस्किटापासून सगळ्यात मटण आहे आणि ते आपल्याकडे कोंबडी बिंबडीचं नाही आहे अंडी पण नाही आहेत डायरेक्ट ती गाईचं आणि डुकराचं मटण आहे त्याच्यात तुम्ही कुठलं जरी प्रोडक्ट उचललं ना तर त्याच्यात नाही तुम्हाला नॉनव्हेज सापडणारच आहे अशा प्रकारे आहे तुम्हाला इकडं दाखवतो इकडं सँडविच बिंडविचमध्ये इथं पाहू शकता सरळ सरळ लिहिलेलं आहे बीफ आणि एक बर्गर हां अशा प्रकारे पोर्क आणि एक बर्गर ह्याच्यावर जरी पाहिलं तुम्ही हे चिप्स वगैरे ह्याच्यावर पण नाही नॉनव्हेज काही ना काही ते आयटम आहे तर त्यामुळं नाही मित्रांनो इथं खायची इच्छाच व्हाय नाही आणि तुम्हाला नाही आत्ता बाहेर जाऊन अजून एक व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला मेन मार्केट तर मी दाखवणारच आहे बँकॉकचं म्हणजे तिथं खायचे काय काय पदार्थ भेटतात त्याच्या व्यतिरिक्त आता बाहेर एक छोटं स्टॉल लागलेत तिथं काय काय खायला आहे ते पण दाखवतो मित्रांनो लय डेंजर आहे इथं बँकॉकमध्ये हो मला राहायचो कसं मी 15 दिवस मलाच ही झालं आहे मी 2 शेंगदाण्याची पॅकेटं घेतल्यात 20 बातची
म्हणजे 20 बात म्हणजे आपल्या इथलं जे 70 रुपये, आपल्या इथं 10 रुपयाला असणार नाही वे, इथं 70 रुपयाला आहे. आणि इथं पाहू शकताय काय काय आयटम आपण विचारूया. मॅम व्हॉट इज फॉर इट मेनू मेनू हां दाल राईस व्हॉट इज दॅट नो नो दे मीट पॉक. तर मित्रांनो पाहू शकता हे नाही ते डुकराचं मटण आहे. अशा प्रकारे इथं पाहू शकता कसले मोठे मोठे पीस आहे तिथे पाहू शकता तुम्ही. इथं मला जायची बी इच्छा आहे नाही. अशा प्रकारे आहे. तर चला मित्रांनो तुम्हाला काय नाही करायचं, फॉलो करायचे. अजून लय डेंजर थायलंडची माहिती दाखवणार आहे तुम्हाला. फक्त फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चला बाय बाय. मित्रांनो तर शेंगदाणा खातोय आता. पाहू शकता किती ग्रॅमचं आहे ते माहीत नाही आहे पण आहे. चला